विश्वासार्ह बातम्या, अचूक माहिती आणि जनतेचा आवाज. सत्याची खात्री, जनतेची शक्ती, लोकजागृती. वातावरणाच्या खळबळी पाहता आपण बऱ्याच अंशी राजकारणामधले बदल पाहत आहोत. त्याच्यापैकीच एक सगळ्यात महत्त्वाचा एक तरुण नौका उमेदवार ज्यांनी राजकारणामध्ये पाऊल टाकलं. ज्या राजकारणाच्या पावलामध्ये 2019ला पहिली खासदारकीची निवडणूक लढवली. त्याच्यानंतर त्यावेळेस थोडासा अल्पपरिचय लोकांना माढा मतदारसंघामध्ये हा व्यक्ती कोण हे त्यावेळेस नुसता अल्पपरिचय झाला, तो म्हणजे रामचंद्र घुटुगडे. आणि त्याच्यानंतर त्यांनी 2024ला जी निवडणूक लढवली, अगदी ती निवडणूक नगण्य आणि माढा मतदारसंघातल्या लोकांच्या मनामध्ये राहणारी अशी एक निवडणूक ठरली. आणि त्या निवडणुकीत तब्बल त्यांनी 58,000 मताधिक्य घेऊन 2 उमेदवाराच्या मध्ये 3ऱ्या क्रमांकावर स्थान मिळवून एक उमेदवार पाडण्यासाठी एक चांगली भूमिका बजावणारे असणारे रामचंद्र घुटुगडे यांच्याशी आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त, प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. आज तुमच्याशी संवाद साधत असताना तुमचा ह्या राजकीय वाटचालीकडे येण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक सुशिक्षित एक इंजिनियर याच्यामध्ये असताना तुमची वाटचाल इंजिनिअरिंगकडे, शिक्षण या क्षेत्रात असताना तुम्ही राजकारणाकडे कसं वळालात आणि याची तुम्ही काय सांगू शकाल या बाबतीत? मी नमस्कार. पहिल्यांदा आपल्या स्टुडिओत मला बोलवल्याबद्दल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय तत्व शिकवली, त्यांची पुस्तकं मी वाचली. त्यातून माझ्या डोक्यात प्रकाश पडला की राजकारण ही सगळ्या समस्येची गुरुकिल्ली आहे. म्हणून मी पहिल्यांदा शिक्षण घ्यायचं ठरवलं. मी स्वतः BE मेकॅनिकल गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यानंतर ना सामाजिक धनगर समाजाचं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र लेवलचं काम बघितलं. नंतर OBCचं काम आणि आता सर्व सामाजिक काम करतो मी. मला एवढं सांगायचं की एखादा उच्च शिक्षित मुला ज्याला बॅकग्राऊंड नसतानाही तो राजकारणात चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो, त्याला चांगली मतं मिळू शकतात. ह्यातून फक्त लोकांची सेवा घडावी हा माझा प्रमुख उद्देश आहे आणि तेच मी डोळ्यासमोर ठेवून काम करतो. तुमच्या त्या सध्याच्या राजकीय रांगेत तुम्ही ते करत असताना तुमच्या डोळ्यात, परंतु आता तुमचं भविष्यातलं जे आता तुम्ही ह्या नेटवर्किंग मध्ये आलात, राजकीय क्षेत्रामध्ये, राजकीय पटलामध्ये अनेक दिग्गज नेते होऊन गेले. त्या दिग्गज नेत्यामध्ये आज थोडंसं एक तरुण म्हणून आम्हाला मतदाराकडून काय जाणवतं की आता सध्या तुमचं नाव त्या एवढ्या तरुण वयात, एवढ्या फास्ट ह्याच्यानं माढा मतदारसंघामध्ये तुमचं नाव लौकिक ऐकायला मिळाले. नेमका भविष्यातली रणनीती आणि उद्देश काय सांगू शकाल? कसं आहे माहितीये का सर, की पद असल्याशिवाय आपल्याला काम करता येत नाही. जर मी उद्या लोकसभेचा माढा मतदारसंघातून खासदार झालो तर प्रत्येक वर्षाला 5 कोटीचा निधी, 5 वर्षाचे 25 कोटीचा निधी येणार. मी एखाद्या गरीबाला काही लागत असेल मदत तर मी लगेच तो निधी सँक्शन करू शकतो. त्यासाठी पद हवंय आणि ते पद मिळवण्यासाठी हा आपला संघर्ष आहे. आणि सध्या जे काही भ्रष्टाचाराने प्रोकरलेलं आहे पूर्ण सिस्टम, म्हणजे अधिकारी वर्ग असतील, सरकारी ऑफिसेस असतील, ज्या काही ग्रामपंचायत आहेत, जिल्हा परिषदा, ह्या पंचायत समिती, ह्या सगळ्या भ्रष्टाचाराने पोकरल्या आहे. मग जोपर्यंत आपण ही कीड संपवत नाही तोपर्यंत तिथली स्वच्छता होणार नाही. आणि ती कीड संपवण्यासाठीच मी राजकारणात आलोय. मी या सिस्टमचा पूर्ण भ्रष्टाचार संपवणार आणि एक चांगला पारदर्शक एक सिस्टम व्यवस्था इथल्या जनतेला देणार. आता तुम्हाला राजकीयामध्ये तुम्ही आहात. आता बऱ्याच अंशी म्हटलं जातं की एखाद्या राजकारणामध्ये पाऊल टाकत असताना म्हणजे बरेच जण सांगतात, ऐकायला मिळतं की एखाद्या मोठ्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला तरच त्याचं, परंतु तुमचं वेगळंच ऐकायला मिळतं की तुम्ही नेमकं असं काय आहे की ह्याच्यातून तुमचा एवढा प्रभाव वाढत चाललाय? मी एक थोडासा स्टडी केला सर. जुने राजकीय पक्ष म्हणतात की तुम्ही 15 वर्ष काम करा, 20 वर्ष काम करा, मग तुम्हाला आमदारकीचं तिकीट देतो, मग जिल्हा परिषदचं देतो, मग कधी तुम्ही हे झाल्यावर लोकसभेत देणार. मग आपलं संपूर्ण आयुष्य जर गेलं, जर प्रमुख पक्ष तिकीट देत नसले तर तरुणांनी त्या प्रक्रियेत कधी भाग घेणार? माझं उदाहरण सांगतो. मी 2 वेळा लोकसभा लढवली तर 2 वेळेस मला अनुभव आला ना. पण इतर पक्ष काय म्हणतात की 25 वर्ष तू पक्षात काम कर, मग तुला लोकसभेचं तिकीट.
मग 25 वर्षापर्यंत प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी आहे का थांबणं किंवा मेंटॅलिटी? 25 वर्षांनी माणसाची मेंटॅलिटी राजकारण समाजकारणात निघून पण जाते. म्हणून मला ही इथले पक्ष तिकीट देणारच नाहीत ही एक कन्सेप्ट आहे. कारण त्यांना काय वाटतं की आपल्यात कॉम्पिटिटर नको, आपल्यात मोठा झालेला माणूस नको. म्हणून इथले प्रस्तावित पक्ष पैसा बघतात आणि त्याचा अनुभव बघतात. ह्या गोष्टीला छेद दिला पाहिजे. आणि एखादा उच्च शिक्षित माणूस पण 58,000 मतं घेऊ शकतो गरिबीतून. त्याची राजकीय पार्श्वभूमी म्हणजे आई वडील काय आमचे ग्रामपंचायत सदस्य पण नाहीत, कधी निवडणुकीच लढलेले नाही. हा माणूस करू शकतो हे एक माझ्याकडून जिवंत उदाहरण. अच्छा, थोडंसं कौटुंबिक तुम्ही आता बोललात, थोडंसं कौटुंबिक बाबतीत आई वडिलांचं म्हणजे सुरुवात कशी होती हे थोडंफार सांगू शकाल? मी 2 वर्षाचा असताना माझी आई एक्सपायर झालेली आहे. मग मी माझा सगळा संघर्ष 2 वर्षापासून झालेला. मुंबईला कुटुंब होतं. आम्ही लहानपणापासून मुंबईत शिकलो 12वी पर्यंत. तिथनं परत इंजिनिअरिंगला माझं ऍडमिशन झालं. मी BE मेकॅनिकलची 2013ला पूर्ण फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन डिग्री मिळवली. आणि चीड आहे मला की गरिबी माणसाला बऱ्याच ठिकाणी नतमस्तक करायला होते किंवा दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला होते. दुसरा त्याचा गरिबी बघून वापर करतो. ही मला चीड आहे आणि ती नष्ट व्हावी आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चांगले दिवस यावे म्हणून मी ते सगळं क्षेत्र सोडून सामाजिक आणि थोडंसं राजकीय, मी राजकीय नाहीच आहे मुळात, मी सामाजिक माणूस आहे. पण पदाशिवाय आपल्याला विकास करता येत नाही म्हणून मी इलेक्शन लढत असतो. आता येणाऱ्या तुमच्या या ह्याच्यामध्ये भविष्यातही तुम्ही माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहात का? हो, माझं टार्गेट फिक्स आहे. मी माढा मतदारसंघ सोडून दुसरा कुठल्याच मतदारसंघात उभा राहत नाही. माझं ही कर्मभूमी जन्मभूमी सगळं हेच आहे. सांगोल तालुका माझा जन्मभूमी कर्मभूमी असल्यामुळे मी माढा लोकसभा मतदारसंघात जोपर्यंत जिवंत आहे प्रत्येक वेळेस इलेक्शन लढणार. आणि मला माहित आहे माझ्या कष्टाला एक ना एक दिवस ईश्वर आणि इथली जनता फळ देईल हा माझा एक विश्वास आहे आतनं. म्हणून मी दरवेळेस माढा लोकसभा मतदारसंघाचे इलेक्शन लढणार, नो कॉम्प्रोमाइज. सध्याच्या तुमच्या या माढा मतदारसंघातील जनतेला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? कसं आहे माहितीये का, आताचे जे नेते आहेत ते फक्त पदासाठी आणि त्यांच्या घराणेशाहीमुळे ते निवडून आलेले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला त्याचं दुखणं माहित असतं, गरिबी माहित असते, तुम्हाला कुठं ठेस लागते हे माहित असते. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्याला तुम्ही निवडून द्या, त्या प्रोसेस मध्ये आणा. मी तुमचं जे काय दुखणं आहे ते मी वाटून घेईन. आता जे निवडून आलेले आहे ते खासदार असतील, माजी खासदार असतील, हे सोन्याचा चमचा घेऊन आलेले. निंबाळकर साहेबांचे वडील खासदार होते, सध्याचे जे आले त्यांचे चुलते उपमुख्यमंत्री होते धैर्यशील भाईजी. मग ह्यांना दुःखाची आणि त्रासाची जाणीव नाही. मला मी ते बघितलं आणि सगळं ऊसतोडी केले माझ्या आई वडिलांनी. त्यामुळे दुःख काय असतं आणि गरीब परिस्थिती काय चटके असतात ही मला माहिती. त्यामुळं जनतेचं दुःख मला जवळनं अनुभवलं असल्यामुळं मी त्यांची सेवा करण्यास कुठेही तसुबरी मागे हटणार नाही. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी आज या ठिकाणी रामचंद्र रुडे यांच्या वाढदिवसा दिवशी निमित्त पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि खरंच एक वेगळं नेतृत्व आपल्याला माढा मतदारसंघाला एक नव युवक आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी थोडक्यात त्यांचं या ठिकाणी आपलं स्वतःचं हे सांगितलं की माढा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवताना त्यांना एक थोडक्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की मी असं जन्माला आलो परंतु ह्या ह्याच्यामध्ये जन्माला, परंतु यांचे काय, मी गरीब म्हणून जन्माला आलो परंतु माझी जनता सुद्धा गरीब राहणार नाही असा एक मानस धरून या मतदारसंघातून निवडणूक लढवणारा हा सुशिक्षित तरुण युवक रामचंद्र रुडे यांनी आपल्याशी संवाद साधला. त्याबद्दल मनस्वी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. शशिकांत मुळे, नमस्कार. स्टुडिओत बोलवल्याबद्दल आपले आभार आहे. धन्यवाद.